हॅलो, सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. नागेवाडी बनाम गिरेचीवाडी दोन संघांदरम्यानची ही लढत आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती लिडिंग एज झेल कॅरी केले गेले. पहिला झटका लागला जातोय गिरेचीवाडी संघाला. फलंदाज बाद होतोय. जनार्दन बॅक टू द डगआउट होतोय. भावेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होता. पहिला चेंडू फेस केला गेला आणि पहिली विकेट मात्र मिळवली गेली आहे गिरेचीवाडी संघाची. एक हार्ड हिटर फलंदाज जनार्दनला मात्र तंबूत परतावं लागलं. नौका फलंदाज रवाना केला जातोय नंदू. नंदू नौका फलंदाज स्ट्राईक एवढ्यावरती आपण पाहतोय. भावेश पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट आली गेली आहे भावेशचा. हा पुढचा चेंडू नंदू. पुन्हा बॅटची लिडिंग एज लागली होती. या ठिकाणी मात्र रनआउटची चान्स. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल झाला. जीवदान मिळाले गेले नंदूला. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार आहोत मनोज हा फलंदाज. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना आपण पाहतोय भावेश या गोलंदाजाची. चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल नागेवाडी टीमला. हा पुढचा शफल होऊन करण्याचा प्रयत्न होता. फटका असफल झाला. निर्धाव चेंडू आला गेला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या भावेशची. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी साकारली होती या भावेश गोलंदाजाने. मनोज ऑन स्ट्राईकला असेल. बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे. चांगली झेल कॅरी केली गेली आहे. पंचांचं डिसिजन आलंय आउट. मनोज देखील तंबूत परततोय. चांगली गोलंदाजी वारंवार आपण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळले जात आहेत या गोलंदाज भावेश कडून. नौका फलंदाज पाहतोय गिरेचीवाडी संघाकडून विलास. या ठिकाणी मात्र गॅपझोन मध्ये चेंडू कट केलाय लेग साइडला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतो. येतोय चौकार. हाच तो फलंदाज विलास ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला त्या ठिकाणी विजय प्राप्त करून दिला होता. तोच विलास या ठिकाणी आल्या आल्या आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट करून दाखवतोय. एक चौकार तर आला या विलासच्या बॅट मधून. काय चेंडू हाताळला होता या भावेश कडून. चांगला डिफेंड केला गेलाय परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी मात्र आली गेली आहे गिरेवाडी संघासाठी. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 6 धावा. पहिलं षटक संपलं गेलं आणि 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता एक गडी मात्र बाद झालाय गिरेवाडी संघाचा. तीन षटकांचा सामना. पहिलं षटक तर संपलं गेलंय. 6 धावा धावफलकावरती पाहतोय गिरेचीवाडी संघाच्या. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय अनुज. ज्याप्रमाणे भावेशने गोलंदाजी केली गेली त्याप्रमाणे गोलंदाजी करेल का हा अनुज हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाज विलासला पाहतोय. या ठिकाणी विलासने फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण झालं गेलंय.
फेकी देखील चांगली झाली गेली आहे. अवघी सिंगल धाव आली गेली या चेंडूवरती. वाटलं होतं की चौकार जाईल, परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. चेंडू अडवला गेलाय. अवघी सिंगल धाव तर आली गेली आहे पहिल्या चेंडूवरती. अनुजच्या 7 धावा धावफलकावरती. आता स्ट्राईक एंडला आपण नंदूला पाहतोय. हा देखील पंच डिसिजन येत आहे. वाईट बॉल. खूपच ऑफ एसटीच्या बाहेरून हा चेंडू हाताळला होता गोलंदाज अनुजने. एक अवांतर धाव मात्र मिळाली जाईल गिऱ्याची वाडी संघाला. अनुजचा हा पुढचा चेंडू मिड ऑनला फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अगदी लेझी फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि या 2 धावा मात्र चतुरतेने कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहिली या दोन्ही फलंदाजांमध्ये. विलास टू नंदू. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. नागेवाडी बडावा गिऱ्याची वाडी या 2 संघादरम्यानची ही लढत. या ठिकाणी लेग साईडला चेंडू फिरकावलाय. चेंडू हवेत येतोय. षटकार. लाजवाब फटका आलाय नंदूच्या बॅट मधून. जर त्या 2 धावा वाचवल्या असत्या, एकच धाव जर दिली असती तर हा षटकार नक्कीच वाचला असता. परंतु त्या ठिकाणी लेझी फिल्डिंग झाली गेली आहे क्षेत्ररक्षकाकडून. त्याचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी उठवत असताना आपण नंदूला पाहतोय. नंदूच्या बॅट मधून एक षटकार तर आलाय. अनुज वरती या ठिकाणी मात्र हल्ला बोल करायला सुरुवात केली गेली आहे, कारण सामना 3 षटकांचा आहे. अतिशय महत्वाचा सामना सेकंड राऊंडचा पाहतोय. पुन्हा त्याच दिशेला फटका सजवलाय. काय लाजवाब प्रॉपर टायमिंग. पुन्हा एक बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय नंदूच्या बॅट मधून. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा 22 धावा लागल्या जात आहेत गिऱ्याची वाडी संघाच्या. किती बॉल आहेत रे? 2 बॉल आहेत. या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला नंदू पाहतोय. नंदूच्या बॅटमधून 2 षटकार तर आले गेलेत. तिसराही फटका सजवलाय. लाजवाब टायमिंग. पुन्हा येतो एक षटकार. षटकाराची हॅट्रिक या ठिकाणी मात्र कंप्लीट झाली गेली आहे फलंदाज नंदूची. जी चुकी झाली गेली होती क्षेत्ररक्षकाची, ज्या 2 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र स्ट्राईक एंड वरती आला नंदू. नंदूने बॅक टू बॅक 3 षटकार लगावलेत. अजूनही शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल या षटकातला अनुज या गोलंदाजाचा. पुन्हा स्ट्राईक एंड वरती नंदू असेल. हा 4था षटकार येईल का? हा फटका येईल का या चेंडूवरती? आणि बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी हे दाखवत असताना गोलंदाज अनुजला पाहतोय. विकेट आली गेली आहे नंदूची. झेल कॅरी केला गेलाय. दोन षटकांचा खेळ संपला गेलाय. 28 धावा धावफलकावरती पाहतोय गिऱ्याची वाडी संघाची. एक चांगली फटकेबाजी करून नंदू मात्र तंबूत परतला गेलाय. नौका फलंदाज आपण पाहतोय रुपेशला. 2 षटकांचा खेळ तर संपला गेला. 28 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. नागेवाडी संघाकडून तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज पाहतोय चंद्रकांतला. स्ट्राईक एंड वरती मात्र आपण पाहतोय विलासला. विलासने फटका सजवला. चेंडू हवेत आहे. झेल कॅरी केला जाईल का?
झेल मात्र जमिनीला दान झाला गेला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नो. एक शॉट. निश्चितपणे एक शॉट रन. नाही एक शॉट रन घे. नो नाही दिला. वाईट बॉल आलाय. पंच पहिला याच्या आधीचा बॉल नो होता का? एक शॉट रन. शॉट रन निश्चित. एक शॉट रन होती. हा फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली केली आहे. चुकी आहे. झेल जमिनीला दान झाली गेली. ड्रॉप झेल झाली गेली आहे. कृपया बाहेरून आवाज दिला तर पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांचं सांगणं आलंय. आपण शांतता राखायची आहे. 3 धावा ना पंच. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. झेल घेणं मात्र गरजेचं होतं. पंचाकडे अपील केली गेली होती. अपील मात्र फेटाळली आहे. 22ची एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 34 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहतोय या इनिंग मधलं चंद्रकांत या गोलंदाजाचं. अजूनही 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या गिरेवाडी संघाच्या. या ठिकाणी पुन्हा स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षकाने चुकी केली गेली आहे. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहिली. पुढचा चेंडू चंद्रकांतचा. या ठिकाणी पुन्हा लेग साईडला फटका सजवला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि सुरक्षितरित्या फलंदाज मात्र क्रीज मध्ये पोहोचतोय. म्हणजे या 2 धावा येत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगला असा ताळमेळ देखील आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांचा. धावफलकावरती धावा 38 लागल्या गेल्यात गिरेवाडी संघाच्या. एक चांगल्या मजबूत स्थितीत आपण गिरेवाडी संघाला पाहतोय. या ठिकाणी बॅटची लिडिंग एज लागली जाते आणि झेल मात्र पकडली गेली आहे. षटक संपलं गेलंय. 3रा धावफलकावरती धावा पाहतोय 38 आणि 39 धाव्यांचं टार्गेट समोर असेल चेस करण्यासाठी नागेवाडी टीमला. चला गिरेवाडी संघ विनंती असेल आपण त्वरित जायचंय. आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय.
चला भलेवडी संघाचा कर्णधार आणि भडवळ संघाचा कर्णधार आपण टॉस विन साठी यायचंय. सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपला असेल. त्वरित यायचंय, टॉस विन करून घ्यायचंय. धावेचं टार्गेट चेस करायचंय नागेवाडी संघाला. सलामीची जोडी मैदानात पाठवली गेली आहे. भगवान आणि प्रभाकर. स्ट्राईक एंडला भगवानला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला प्रभाकरला पाहतोय. तर पहिलं षटक घेऊन येतं गिरेचीवाडी संघाकडून विश्वनाथ हा गोलंदाज. 39 धावेचं टार्गेट चेस करायचंय. येणारे 18 चेंडू आणि 39 धावेची गरज. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज भगवान स्ट्राईक एंड वरती आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू भगवानने फटका सजवलाय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. पकडली गेली आहे झेल. भगवान बॅक टू द डगआउट. पहिला झटका लागला जातोय नागेवाडी संघाला. चला लगेच फलंदाज पाठवायचंय नागेवाडी टीम. भडवळ संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित मात्र केले गेले भलेवाडी संघाला फलंदाजीसाठी. यानंतर आपण तयार राहायचंय. चला फलंदाज आपण तयार ठेवायचे आहेत नागेवाडी टीम. चला जरा जलद गतीने जायचंय फलंदाज. डबको फलंदाज आपण पाहतोय गणपतला स्ट्राईक एंड वरती. हा देखील चांगला चेंडू हाताळलाय या गोलंदाज विश्वनाथने. निर्धाव चेंडू आला गेलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती, त्यानंतर हा दुसरा चेंडू निर्धाव आला गेलाय. 39 धावेचं टार्गेट चेस करायचंय. हा देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. वन बाउन्स चेंडू अडवला गेलाय. तत्पूर्वी मात्र या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेनं खातं ओपन झालं गेले नागेवाडी टीमचं. पुढचा चेंडू फटका सजवायचा होता. फटका असफल झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. निर्धाव चेंडू आला गेलाय. अवघ्या 2 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. हा पुन्हा फटका सजवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र कमालीचं झालं गेलंय. रन आउटची विकेट गमावली जाते. गणपत बॅक टू द डगआउट. नौका फलंदाज रवाना होतोय. चंद्रकांत. अद्यापर्यंत चांगलं षटक हाताळलं गेलं विश्वनाथ या गोलंदाजाने. स्ट्राईक एंडला चंद्रकांत गेलाय. नौका फलंदाज या ठिकाणी चंद्रकांतने फटका सजवलाय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलाय. चांगली फेकी देखील झाली गेली. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली. षटक संपण्याचा इशारा आलाय पंचांचा. पहिलं षटक तर संपलं गेलाय. धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 3 धावा. धावफलकावरती लागल्या गेल्यात. 39 धावांचं टार्गेट चेस करायचंय.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वापरला जातोय दीपेश. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या गेल्या त्या विश्वनाथ या गोलंदाजाने. चांगली फटकेबाजी मात्र करावी लागेल फलंदाज चंद्रकांतला. प्रभाकर अजून एकही चेंडू मात्र खेळला गेला नाही. नॉन स्ट्राईक एंडलाच अजूनही उभा. निर्धाव चेंडू आला गेलाय. हा देखील लेग साईडला फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. थोडासा फंबल होतोय. क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या गेल्या आहेत. 5 धावा धावफलकावरती पाहतोय या डागेवाडी संघाच्या. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय दीपेश या गोलंदाजाचं. फुल टॉस चेंडू होता. फुल पे पोल हुआ सक्सेसफुल. आलाय षटकार. याच फटक्यांची अत्यंत गरज आहे नागेवाडी टीमला. ते फटके या चंद्रकांतच्या बॅट मधून येतील का? एक षटकार तर लगावला गेलाय. कुठेतरी या फटक्यांची मात्र गरज आहे नागेवाडी टीमला. हा षटकार आलाय. या षटकाराने धावफलक पुढे सरकले गेले 11 वर. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय अद्यापर्यंत. अशाच फटक्यांची मात्र अत्यंत गरज आहे नागेवाडी टीमला. दुसरं षटक दीपेश या गोलंदाजाचं पाहतोय स्ट्राईक एंडला चंद्रकांत. हा देखील फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत होता. झेल जमिनीला दान झाली गेली. ड्रॉप केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. सेफ झोन मध्ये मात्र फलंदाज पोहोचला गेलाय क्रीज मध्ये आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. झेल जमिनीला दान केली गेली क्षेत्ररक्षकाने. 13 धावा धावफलकावरती पाहतोय अद्यापर्यंत नागेवाडी टीमच्या. चंद्रकांत आणि प्रभाकर अशी जोडी अजूनही घ्या खेळपट्टीवरती खेळते. मोठ्या फटक्यांची अत्यंत गरज असेल नागेवाडी टीमला. तितकंच चांगले गोलंदाजी देखील पाहतोय दीपेश या गोलंदाजाची. या ठिकाणी फटका सजवला आहे. गॅप झोन मध्ये चेंडू जातोय परंतु लाजवाब क्षेत्ररक्षक केलं गेलंय. त्या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे. 14 धावा धावफलकावरती. दीपेश 6 फूटचा चेंडू मारा करतोय प्रभाकर. या ठिकाणी प्रभाकरचा फटका.
झाले 3 चेंडू 10 झाले 3 चेंडू 10 धावेची गरज असताना कुठेतरी एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे चित्र बदलून जाईल या मॅचचा अन्यथा डॉट चेंडू आला तर त्या ठिकाणी मात्र समीकरण चेंज होईल चांगला चांगला योग्य चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय विलास या गोलंदाजाने समीकरण पूर्णपणे चेंज झालं गेलं 2 चेंडू 10 धाव्यांची गरज स्ट्राइक एंडला फलंदाज प्रभाकरला पाहतोय व्हाईट बॉल पंचांचा डिसिजन आलाय व्हाईट बॉल 2 चेंडू 9 धाव्यांची गरज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न असफल झाला निर्धाव चेंडू आला गेलाय 1 चेंडू 9 धाव्यांची गरज चांगला चेंडू फेस केला गेलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात चेंडू अडवला गेलाय सामना मात्र विन ठरले गेले गिऱ्याची वाडी टीम आणि मॅन ऑफ द मॅच मात्र दिली जाते नंदू या फलंदाजाला चांगली फलंदाजी केली गेली आहे नंदू प्लीज येऊन आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करून घेऊन जायची चला भडवल टीम विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय चला जायचंय मैदानात एका साइडने जायचंय आपलं क्षेत्ररक्षण मात्र आपण सजवून घ्यायचंय क्रिकेट